नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या प्रकरण क्रमांक 2 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर आपल्या प्रकरणाचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपण पहिला काही कन्सेप्ट यामध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला सोपे जातील. तर तुमच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला लेट्स रिकॉल म्हणून काही कन्सेप्ट दिला, त्या मी इथे लिहिलेल्या आहेत. लिनियर पॉलिनॉमियल अँड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. What is meant by linear polynomial? So first of all we have studied what is meant by polynomial. Okay. तर सगळ्यात पहिला पॉलिनॉमियल म्हणजे काय तर 5 लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्या वेळेला इथं एकच व्हेरिएबल वन व्हेरिएबल असेल तर त्यावेळेला आपण पॉलिनॉमियल असं म्हणत असतो. तर लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असे त्याचे दोन टाइप आहेत. तर ज्या वेळेला वन व्हेरिएबल मध्ये इथं वन व्हेरिएबल असेल आणि त्याची डिग्री ही 1 असेल तर त्यावेळेला त्याला लिनियर पॉलिनॉमियल असं म्हटलं जाते. आता आपण बघणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय. ज्या वेळेला एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री हायेस्ट इंडेक्स हे 2 असेल तर त्यावेळेला त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हटलं जाते. दोन्ही ठिकाणी वन कंडिशन आहे, वन व्हेरिएबल. दोन्ही ठिकाणी सुद्धा आपल्याला वन व्हेरिएबल ही कंडिशन राहणार आहे. या इथे याची डिग्री आहे 1, त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार आहे. या इथे हायेस्ट डिग्री आहे 2, तर त्यावेळेला त्याला आपण म्हणणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता आपण तुमच्या पुस्तकातली कन्सेप्ट पाहूया. When the degree of polynomial is 1, it is called a linear polynomial, and if the degree of polynomial is 2, it is called a quadratic polynomial. Let's study what is meant by quadratic equation. पहिला आपण बघितलंय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आता बघणार आहे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्या दोन डेफिनेशन आहेत, दोन व्याख्या आहेत, जे पान नंबर 30 आणि पान नंबर 31 वर दिलेले आहेत. तर पहिली आपण पान नंबर 30 वरची व्याख्या बघूया. नाव इक्वेट्स असं दिलेलं आहे तुम्हाला. नाव इक्वेट द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इक्वेट द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल टू 0. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. इफ quadratic polynomial is equal to the 0. If quadratic polynomial one variable highest degree is 2, this is the quadratic polynomial. Is quadratic polynomial value is equal to the 0, it is called the quadratic equation. ही व्याख्या पान नंबर 30 वर दिली होती. दुसरी व्याख्या आपल्याला पान नंबर 31 वर दिलेली आहे. काय आहे ती व्याख्या. पान नंबर 31 वर स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ती व्याख्या दिली आहे. बघा, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅविंग 2 as a maximum index of the variable is called the quadratic equation. ओके, तर ही क्वाड्रॅटिक इक्वेशनची तिथे एक डेफिनेशन दिली आहे. जनरल फॉर्म त्याचं तिथे सांगितलेलं आहे की तो कसा असायला पाहिजे. त्या तिन्ही कंडिशन मी काय आहेत तुम्हाला सांगतो. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होण्यासाठी आपल्याला 3 कंडिशन आहेत. त्या कंडिशन डिसाइड करतात दिस व्हेरिएबल, दिस quadratic polynomial is a quadratic equation. First condition, one variable. It is one variable. Maximum highest index is 2, and last is general form. What is the general form? Here ax square what is the general form. Ax square plus bx plus c is equal to 0. This is the general form of quadratic equation.
म्हणजेच आपल्याला तिथं वन व्हेरिएबल पाहिजे, मॅक्सिमम इंडेक्स 2 पाहिजे आणि ते जनरल फॉर्म मध्ये पाहिजे. समजा ह्या तिन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तर त्याला आपल्याला त्याचं सोल्युशन हे काय आलं पाहिजे. हे पहिल्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय की लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल आली तर ते त्याचं सोल्युशन असेल आणि त्यावेळेला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. ह्या तीन मेन कंडिशन आहेत, ह्या लक्षात ठेवा. हे जनरली काय आहे, हे ए बी सी हे जनरल नंबर कॅपिटल लेटर्स घेते. त्याच्याऐवजी तुम्ही असे लिहू शकता px² qx प्लस r इज इक्वल टू 0 ऍज इट इज तुम्ही लिहू शकता. फक्त ह्याचा अर्थ काय आहे हे आपण गणित शिकत असताना बघणार आहोत. फक्त एक थोडक्यात इथं a म्हणजे ह्या उदाहरणामध्ये a म्हणजे 3 असणार आहे, b म्हणजे 5 असणार आहे आणि c म्हणजे 6 असणार आहे. तर इथं या गोष्टी लक्षात ठेवा. मी जनरल फॉर्म तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करतो. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन नंतर जनरल फॉर्म ही कन्सेप्ट बघणार आहे. त्यासाठी मी इथे एक उदाहरण तुम्हाला लिहून ठेवलेलं आहे. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये जनरल फॉर्म पहिला त्याचा फॉर्म्युला आहे ax² bx c इज इक्वल टू 0. आता या इथे लक्षात ठेवा a आणि b इज अ रियल नंबर. म्हणजे जर इथं a आणि b च्या किमती ठेवल्या त्या रियल नंबर असणार आहेत. a b c आर रियल नंबर. a b c आर रियल नंबर. a इज नॉट इक्वल टू 0. a कधीही शून्य नसणार आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की इथं जर शून्य असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल. ठीक आहे. तर जनरल फॉर्म मध्ये असायला पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा आहे जनरल फॉर्म. त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू आहे 3, b व्हॅल्यू आहे 5 and c व्हॅल्यू आहे 6. a is a real number, b is real number, c is real number. a and b a b c are real number. c is a constant term. c is a constant term. Okay, let's remember मध्ये हे तुम्हाला सगळं दिलेलं आहे. आफ्टर ऑल दिस जनरल फॉर्म लक्षात ठेवा. जनरल फॉर्म म्हणजे याच्या फक्त किमती आहेत. a बरोबर 3 असणार आहे, b बरोबर इथं किंमत असणार आहे, c ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. तर इथं फक्त लक्षात ठेवायचं काय आहे की जिथं वर्ग असेल, जिथं हायेस्ट इंडेक्स असेल तर इंडेक्सचा डिसेंडिंग ऑर्डर लिहायचा. म्हणजे इथं 2 1 0 अशीच ऑर्डर असायला हवी. आजचा आपला शेवटचा भाग आहे सोल्युशन ऑर रूट्स ऑफ द इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय सोल्युशन. जर आपण सपोज इथं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मी कन्सिडर केलं. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे x आहे ह्या x ची व्हॅल्यू आपण पुट केली x इज इक्वल टू -6. जिथे जिथे x आहे तिथे आपण -6 लिहिलं. बघा x² आहे -6² प्लस 5 x च्या ठिकाणी -6 हे -6 ऍज इट इज आहे. -6² 36 5 2 जा 6 5 6 जा 30 -30 -6 is equal to 0. Minus plus but sign is minus. 36 30 plus -6 -36 36 मधून 36 गेले 0. लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल आलेले आहे. तर आपण पान नंबर 30 वर जी डेफिनेशन बघितली होती, इफ in the quadratic polynomial left hand side and right hand side if are equal, then the number are solutions or root of the equation and that is the quadratic equation. आता हीच डेफिनेशन तुम्हाला पेज नंबर 33 वर लेट्स रिमेंबर मध्ये दिलेली आहे. the value of variable which satisfy this equation. satisfy म्हणजे समाधान, जो left hand side and right hand side, or the value of which both the sides of the equation are equal, or the value for which both the sides of equation are equal, both sides are equal
आर कॉल्ड द सोल्युशन और रूट्स ऑफ इक्वेशन. त्याला रूट्स ऑफ इक्वेशन म्हणतात. म्हणजे जी किंमत घातलेली होती आपण त्या किमतीनुसार जर डावी बाजू आणि उजवी बाजू समान आली तर त्याला आपण त्या इक्वेशनचं रूट असं म्हणणार आहे किंवा सोल्युशन असं म्हणणार आहे. तर या इथं आपला जो जनरल सोल्युशन ऑफ रूटचा भाग होता तो संपलेला आहे. जनरल फॉर्म मध्ये हा एक दुसरा महत्त्वाचा पॉइंट राहिला होता. x वर्ग अधिक 5 3x वजा 5 असेल तर त्यावेळेला इथं जो x आहे त्याच्यासोबत इथं काही नाही आहे. याचा अर्थ मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं जसं इथं काय नाही आहे तिथं 1 असतं तसं इथं सुद्धा काही नसेल तर याचा कोएफिशियंट ऑफ x² जो x² चा कोएफिशियंट आहे तो काय नसेल तर तिथं 1 असतं. बघा तुम्ही काही शून्य लिहिलं तर तुमचं उत्तर चुकलं असतं. कोएफिशियंट ऑफ x फक्त इथं जे x आहे त्याचा कोएफिशियंट आहे 3. ओके तुम्हाला कोएफिशियंट कळायला पाहिजे. हे दोन्ही कोएफिशियंट आहेत. हा a चा कोएफिशियंट 3 आहे, b चा a चा कोएफिशियंट 1 आहे, b चा कोएफिशियंट 3 आहे and c is a constant term. तर त्या कॉन्स्टंट टर्म जो आहे तो -5 आहे. ठीक आहे. तर या इथे आपली ही उत्तरं संपलेली आहेत. तुम्हाला इथं पान नंबर 31 वर तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की स्थिर पद म्हणजे कॉन्स्टंट टर्म असते, कोएफिशियंट म्हणजे सहगुणक असतो. ठीक आहे. तर इथं आपल्याला ते व्हॅल्यू सांगितली हे a b and c. ठीक आहे. तर आजचा जो आपला सेक्शन आहे तो संपलेला आहे. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहायचे आहे. तर आपण कोणतीही एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहूया. 7x² + 6x - 5 = 0. बघा मी माझ्या मनात आलं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलेलं आहे. त्याच्या कंडिशन काय आहे. वन व्हेरिएबल x 1 व्हेरिएबल आहे. हॅविंग मॅक्सिमम 2 इंडेक्स. डिग्री जी असणार ती मॅक्सिमम 2 हवी. तर 2 आहे जास्तीत जास्त डिग्री आणि जनरल फॉर्म मध्ये असायला हवं. ax² + bx - 6 = 0. म्हणजे तीन कंडिशन आहेत. x डिग्री 2 and जनरल फॉर्म. या तीन कंडिशन पूर्ण केलेल्या आहेत. मी इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलंय. तुम्ही तुमच्या मनाची दोन कोणतीही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहे.